आजकाल युद्धजन्य परिस्थितीमुळे सगळं तेलाचे ह्याचे भाव सगळे काही परिणाम झाले आणि वाढले. आता हे शेतीमालाचे भावच नेमके कशामुळे पडते, काय कारण असू शकतं अचानक रेट इतकं पडण्याचं? मागच्या ज्या प्रतिक्रिया येतात ते म्हणतात की जी जागतिक युद्धजन्य परिस्थिती, माल एक्सपोर्ट व्हायना त्याचा एक परिणाम, सातत्याने जी काय अवकाळीचा परिणाम आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये बी उठाव नाही बाजारात. तसं जर पाहिलं तर 5 रुपये किलो पर्यंत जे काय रेट आहे तो रेट हा सगळा उत्पादन खर्चावरच जातो म्हणजे घेतात. आज तर उठावच नाही, त्या कारणाने त्यांनी 2 किलोच्या पुढचा माल घेतला म्हणजे अस्सल मालच फक्त व्यापारी घेऊन जाणार. पुन्हा आपल्याला जवळपास 25% माल हा पुन्हा अजून फिरूनच विकावा लागणार आहे. टरबुजाला 75 ते 80 हजार रुपये पर एकरी खर्च येतोयच एकरी. हा बरोबर. आज 0.34चं पोतं जर घ्यायचं झालं 25 किलोचं तर त्याची 5 ते 6 हजार रुपये किंमत झालेली. तर काही काही शेतकरी त्या पाहिजे त्याच्यापेक्षा दुप्पट टाकतात आणि दुप्पट टाकल्यानंतर खर्च दुप्पट झाला आणि असे भाव 6-7 रुपये राहिले की ते मायनस जाते ते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत गावाचं नाव चिंचोटी, तालुका वडवणी, जिल्हा बीड. आज आपण एक प्रगतशील टरबूज उत्पादक शेतकरी त्यांची मुलाखत घेणार आहोत. त्यांनी आताच त्यांचा माल दिलेला आहे, आपण त्याचा रेटही जाणून घेणार आहोत. आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर आपण मुलाखतीला सुरू करू. तर सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. महादेव अशोकराव गोंडे, राहणार चिंचोटी, तालुका वडवणी, जिल्हा बीड. बरोबर. आता हे जे टरबुजाचा प्लॉट दिसतोय तुमचा पाठीमागं, हे किती क्षेत्र आहे टोटल? हे 2.5 एकर क्षेत्र आहे. 2.5 एकर. कोणती व्हरायटी लावलेली? ही सिजंटा कंपनीची सिम्बा आहे. सिम्बा. हा बरोबर. काय विशेषता त्या व्हरायटीची? ती व्हरायटी व्यापाऱ्याच्या पसंतीची व्हरायटी आहे, कारण की टिकाऊ क्षमता जास्त आहे तिची, वाहतुकीला ह्याला दमदार आहे. बरोबर. आता आज म्हणजे मला वाटतं तुम्ही काल माल दिलाय तुमचा? हो. बरोबर. आता सध्या काय रेटने दिला तुम्ही माल? 8 रुपये रेटने दिलेला माल. 8 रुपये. बरोबर. आता एक 20-25 दिवसापूर्वी आपण पाहत होतो की टरबुजाचे जे रेट होते 25, 22, 24 असे रेट होते. परंतु अचानक समजा एक 10-15 दिवसात सध्या रेट 6-7 आणि तुमचा माल A1 क्वालिटी म्हणून समजा 8 रुपयापर्यंत गेलाय. काय कारण असू शकतं अचानक रेट इतकं पडण्याचं? मागच्या 15 दिवसाच्या अगोदर आपल्या शिवारातच तुम्ही बी पाहिले ते किंवा 22 रुपये 50 पैसे 40 पैसे असे रेट होते आणि ती बी अपेक्षा आम्हाला होती. पण आम्हाला वाटायचं एक 5-6 रुपये अजून कमी होतील भाव सीझनच्या अनुसार. परंतु ते भाव जास्तीचे कमी आले. तर व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून ह्याच्यावरून व्यापारी आता सध्या आम्ही म्हणतो एवढे कसे काय घसरले भाव, 7-8 रुपये जे 22-24 चे भाव 7 आणि 8 रुपये कसं काय आले. तर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया येतात ते म्हणतात की जी जागतिक युद्धजन्य परिस्थिती, माल एक्सपोर्ट व्हायना त्याचा एक परिणाम आणि दुसरा एक मुद्दा आहे की सातत्याने जी काय अवकाळीचा परिणाम आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये बी उठाव नाही बाजारात. त्या 2 कारणाने रेट कमी आले असं म्हणणं आहे त्यांचं. बरोबर. परंतु आता हे जे रेट आहेत आपण बघत होते 4-5 पटीनं पडले तर म्हणजे रेट कमी होणं साहजिक आहे. समजा युद्धजन्य परिस्थिती, अवकाळी पाऊस आहे, परंतु इतके अचानक कमी होणं शक्य आहे की का व्यापारी काही थोडंफार यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक करायला, असं काय पाहायला मिळतं? तर त्या जर बाबी तपासल्या गेल्या तर खरी काय कंडिशन आहे हे आपल्याला शेतकरी म्हणून आपल्याला जागतिक काय हालचालीत किंवा निर्यातीची काय स्थिती ते आपल्याला नाही माहिती, त्याच्यामुळे त्याच्यात थोडासा गोंधळच वाटतोय. बरोबर. पण आता हे जे तुमचं माल आहे समजा, आता हे म्हणजे किती किलोच्या पुढचा माल दिलाय तुम्ही? 8 किलो. जर समजा बाजारात उठावा असेल तर व्यापारी खाली 1.5 किलोची कटिंग घेतात. आज तर उठावच नाही, त्या कारणाने त्यांनी 2 किलोच्या पुढचा माल घेतला म्हणजे अस्सल मालच फक्त व्यापारी घेऊन जाणार. पुन्हा आपल्याला जवळपास 25% माल हा पुन्हा अजून फिरूनच विकावा लागणार आहे. बरोबर. पण आता एक जे टरबूज उत्पादक जे शेतकरी समजा किंवा तुम्ही टरबूज उत्पादन घेतले, हे सध्या म्हणजे किती हे चाललंय अवघड की याचा खर्च वाढत चाललाय? याचा एकरी किती खर्च होतोय सध्या? आता कसं किती बी कमी खर्च करण्याचा प्रयत्न केला तर टरबुजाला 75 ते 80 हजार रुपये पर एकरी खर्च येतोयच एकरी. बरोबर. म्हणजे आता मग आपण चर्चा करत होतो जी प्रोडक्शन कॉस्ट आहे, म्हणजे याची किती याची प्रोडक्शन कॉस्ट? आता तसं जर पाहिलं तर 5 रुपये किलो पर्यंत जे काय रेट आहे तो रेट हा सगळा उत्पादन खर्चावरच जातो. म्हणजे जर समजा आपलं 8 रुपये किलोनं गेलं माल तर 5 रुपये उत्पादन घेण्यातच चालले. 5 ते 6च्या दरम्यान उत्पादन खर्चच जातो. उत्पादन खर्च. म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे कमीत कमी कितीच्या वर भाव असला तर परवडते टरबूज? त्याचा 6च्या पुढचा जे काय भाव त्याला शिल्लक राहील उरल त्याला ते 2-4 पैसे वरचेच उरणार आहे.
हे तर त्याचे नाहीतच. हे शेतकरी ज्या दुकानातून कृषी निविष्ठा आणीन त्यांचे जे काय मजुरी असेल किंवा मल्चिंगचा खर्च असेल त्याचा व्यवस्थापनाचा खर्च तेवढा आहे. बरोबर. आता हे टरबूजाला आता समजा खर्च तर आहेच, परंतु मेहनत पण दिवस रात्र करावं लागते. मेहनतीबद्दल सांगा, म्हणजे शेतकरी कसं दिवस रात्र याच्यामध्ये. आता ह्याची मेहनत म्हणजे ह्याची राखण असेल, त्याचं व्यवस्थापन असेल, पाण्याची जी काय पाणी देण्यासाठी सुरुवातीचं पाणी कसं द्यायचं किंवा त्या प्रमाणातच पाणी द्यावं लागतं टरबूजाला. जास्तही जमत नाही, कमी जमत नाही. त्या सुरुवातीचे 15 दिवसाचा कालावधी बेड भिजवायला समजा 3-4 तास सुरुवातीला आपण देतो. त्याच्यानंतर एका दिवसाआड 20 ते 25 मिनिटं पाणी, त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्या पद्धतीत आणि उष्णतेचा परिणामाच्या अनुसार विचार करून ते पाणी वाढवावं लागतं 1 तास 1.5 तास. आणि पुन्हा माल लागल्याच्या नंतर रोज प्रति दिवस 3 तास 3.5 तास ते पाणी घेतो 2 किलोचं फळ झाल्याच्या नंतर. बरोबर. आता जे खत व्यवस्थापन आहे, म्हणजे कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं खत सोडणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला आवाजावी जर खर्च कमी करायचा असेल तर त्या संदर्भात कसं केलेलं. आता सुरुवातीचे जे काय वॉटर सोल्युबल खत आहेत 19 सुरुवातीला 2-3 डोस दिले, त्याच्यानंतर 12-61 आणि 13-40-13 अदलून बदलून, आणि मग 0-32 2 किलोचं फळ झाल्याच्या नंतर 0-32 आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये 0-0-50 पालाशची गरज असते आणि त्याने टरबूज लाल बी होतं, क्वालिटी बी चांगली बनते. पण आता हे टरबूज जे पीक आहे याच्यामध्ये आता शेतकऱ्याला माहिती असणं या पूर्ण पिकाच्या प्रॅक्टिसची खूप आवश्यक आहे. म्हणजे त्याचा किती महत्वाचा रोल आहे, म्हणजे खर्चाची कमी करण्यासाठी समजा. नक्कीच. ज्याला जर समजा नवीन असेल शेतकरी, माहित नसल्याच्या नंतर जे दुकानदार म्हणतील त्यानुसार त्यांनी पेस्टिसाइड द्यायचं किंवा मायक्रोन्यूट्रन्स द्यायचं किंवा आपलं वॉटर सोल्युबल खत द्यायचं. त्यांनी पोतं दिले की आपण सोडीतच राहायचं. पण त्याची गरज नेमकी किती. बरोबर. आज 0-32 पोतं जर घ्यायचं झालं 25 किलोचं तर त्याची 5 ते 6,000 रुपये किंमत झालेली. आणि मग आपल्याला परवडत नाही असे बाजारभाव घसरल्याच्या नंतर. जी त्याची गरज आहे त्या गरजेप्रमाणे द्यायला पाहिजे. बरोबर. बरं, आता सध्या युद्धजन्य परिस्थिती पण तुमचा माल नंबर 1 असल्यामुळे 8-8.25 रुपयाचा रेट लागलेला आहे तुम्हाला. तर किती माल निघण्याची अपेक्षा आहे तुम्हाला. माल सध्या व्यापारी माल आहे तर पर एकरी 24 ते 25 टन व्यापारी माल जाईल पर एकरी. हो. म्हणजे इथं हे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये 55 ते 60 टन माल आहे म्हणायचं, व्यापारी माल 2 किलोच्या पुढचा. बरोबर. म्हणजे सध्या तुमचा माल जास्त निघालाय म्हणून तेवढं समजा जे खर्चाच्या वरून थोडंफार तुम्हाला समजा थोडंफार शिल्लक राहील. नगण्य ते समजा जे काय अपेक्षा धरलेली होती आपण समजा त्याच्यातून ते काहीच नाही म्हणायचं. बरोबर. पण आता एकदम शेवटचा प्रश्न, आता समजा जे शेतकरी टरबूज लावतील भविष्यात त्यांना तुम्ही म्हणजे काय सांगतो तुमचा अनुभव. त्याला ते मार्केटचा अभ्यास किंवा आपण अनुभवी शेतकऱ्याकडून काही विचारायचं किंवा या बाबतीत समजा या स्टेजला असल्याच्या नंतर वॉटर सोल्युबल किती द्यावा, मायक्रोन्यूट्रन्स किती द्यावा किंवा बेसल डोस मध्ये किती वापरावा. आता काही शेतकरी त्या पाहिजे त्याच्यापेक्षा दुप्पट टाकतात आणि दुप्पट टाकल्यानंतर खर्च दुप्पट झाला आणि असे भाव 6-7 रुपये राहिले की ते मायनस जाते ते. बरोबर. आता एक महत्वाचा प्रश्न शेवटचा, आता टरबूज लागवडीमध्ये बऱ्यापैकी जो लागवडीचा हंगाम आहे हा किती महत्वाचा आहे, म्हणजे कोणत्या तारखेला सगळ्यात महत्वाचा हंगाम आहे. आता हे आम्ही ह्याच्या अगोदर सोयाबीन घेतलेली होती. सोयाबीन घेतल्याच्या नंतर आम्ही ठरवलेलं होतं की जे काय मागच्या 4-5 आम्ही आता सातत्याने वडील चुलते 25 वर्षापासून सातत्याने टरबूज असते दरवर्षी खरबूज. तर यावर्षी असं ठरवलेलं होतं की रमजानचा महिना आहे आणि सगळं विचार करून हे केलं की सगळ्यांनी रमजान मध्ये टरबूज लावले. मग आपण थोडस थांबून लावू म्हणजे रेट चांगले मिळतील म्हणून. आणि नेमकं उलट झालं. भाव घसरले. मग त्याचं एक कारण होतं 1 जानेवारीला लावायचं ठरविलं, कारण की 1 जानेवारी आणि 5 जानेवारी ही जी तारीख आहे ह्या तारखेला लावल्याच्या नंतर बऱ्यापैकी मेहनत केली तर 25चं ॲव्हरेज सहज निघतो पर एकरी. आणि त्याच्या अगोदर आपण लागवड केली तर किती बी समजा आपण मेहनत केली तर एक 15, 17, 18 पर्यंतच ॲव्हरेज, 15च्या पुढे ॲव्हरेज सहसा निघत नाही. एखाद्या शेतकरी काढीत असतील तो भाग वेगळा, पण सहजरित्या निघत नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे आम्ही थांबलो बरेच दिवस आणि मग 1-2 जानेवारीची लागवड ही लावली. तर आता आपण पाहतो की अचानक अवकाळी पाऊस पडला, गारपीट झाली, युद्धजन्य परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये पिकाचं भरपूर प्रमाणात नुकसान होतं टरबूज पिकाचं. अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी म्हणजे काय करायला पाहिजे.
अशा परिस्थितीला आता शेतकरी सामोरं जाऊ शकत नाही समजा. आणि ज्या वेळेस शेतकरी सामोरं जाऊ शकत नाही त्यावेळेस कुठंतरी शासनाने इतर पिकाच्या अनुसार समजा या बी पिकाला कुठंतरी संरक्षण दिलं पाहिजे. आणि मग संरक्षण दिल्याच्या नंतर जेणेकरून त्याला उत्पादनाची जी काय समजा 70-80 हजार रुपये पर एकरी उत्पादन खर्च आहे आणि अशा एवढ्या मोठ्या खर्चाला जर शासनाने 10-20 हजार रुपये जरी बी एकरी मदत केली नुकसान झाल्याच्या नंतर तर ते शेतकरी त्या बाबतीत तो खचणार नाही. पुन्हा तिची टरबूज लावण्याची इच्छा जिवंत राहील. असं शासनाने करायला पाहिजे. आजकाल युद्धजन्य परिस्थितीमुळे सगळं तेलाचे ह्याचे भाव सगळे काही परिणाम झाले आणि वाढले. आता हे शेतीमालाचे भावच नेमके कशामुळे पडते ते काही धोरण ते शासनालाच माहिती, आपल्यासारख्या शेतकऱ्याला माहित नाही की नेमके काय होतंय. तर शेतकरी मित्रांनो, आता या पूर्ण मुलाखतीमध्ये आपण ऐकलं की कशा पद्धतीनं सध्या टरबूज पिकाचे जे बाजारभाव आहेत ते पडलेले आहेत, परंतु त्यांनी अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती आपल्याला सांगितली आहे आणि व्यवस्थित अभ्यासपूर्वक अतिशय मेहनतीनं ते उत्पादन घेता येतं. अशा पद्धतीचा अवलंब करणं आपल्याला आवश्यक आहे. तर पूर्ण मुलाखत पाहिल्याबद्दल धन्यवाद.